जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कटा या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण एसएससी जीडी 2024 ला झालेल्या पेपरचे सेट बघत आहोत। ओके, आणि त्यातला आजचा ना हा सेट नंबर 10 आहे। आपण ऑलरेडी सेट 9 क्लिअर केले आहेत आणि जसं मी तुम्हाला पहिल्या सेट पासून सांगतोय, जे मी सोल्युशन देतोय ना हे एक्झाम ओरिएंटेड आहे। म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे त्या पद्धतीने मी सोल्युशन देतोय, ज्यामध्ये तुम्हाला खूप डिटेल एक्सप्लेनेशन नसेल, शॉर्ट मेथड असतील, जेणेकरून तुमची स्पीड वाढेल। ओके, कारण मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केला, ती जर तुमची पद्धत मॅच झाली तरच तुमचा 20 मिनिटाच्या पेपर कव्हर होणार आहे, नाहीतर होऊ शकत नाही। त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि जो मी अप्रोच सांगून सोडवतोय त्या पद्धतीने सॉल्व्ह करा। थोडंसं तुम्हाला फास्ट वाटेल। ओके, म्हणजे जसे माझे नॉर्मल लेक्चर असतात, रेग्युलर लेक्चर असतात, त्यापेक्षा थोडंसं फास्ट वाटेल, पण हे गरजेचं आहे। ओके, जर त्या नॉर्मल लेक्चर मधल्या स्लो मेथडची जर तुम्हाला सवय लागली तर तुमचा पेपर मध्ये थोडीशी तारांबळ उडू शकते, कारण का आपल्याला ती सवय लागत जाते स्लो सॉल्व्ह करायची। पण हे प्रॅक्टिस सेट घेण्यामागचा मोटिव्ह काय की तुम्हाला या प्रॅक्टिस सेटची सवय लागायला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे यामध्ये ज्या मेथडनं मी सॉल्व्ह करतोय, ज्या स्पीडनं सॉल्व्ह करतोय, त्या स्पीडची सवय तुम्हाला लागली पाहिजे। शेवटच्या काही दिवसात हेच महत्वाचं असतं। त्यामुळं जास्त काही न सांगता, आता तुम्ही गेले 9च्या 9 सेट फॉलो केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला माहितच आहे, जास्त मला काय सांगायची गरज पडणार नाही। त्यामुळे डायरेक्ट मी काय करतो, सुरू करतो। आज आपण बघणार आहे 22 फेब्रुवारी 2024 चा शिफ्ट 2 चा पेपर। तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, एका रकमेवर वार्षिक 10% व्याजदराने 8 वर्षासाठी मिळणारे सरळ व्याज 8000 रुपये आहे। त्याच रकमेवर वार्षिक 10% दराने 3 वर्षासाठी मिळणारे चक्रवाढ व्याज किती असेल? सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे, त्याने चक्रवाढ व्याज काढायचं आहे। पण चक्रवाढ व्याज काढायला काय पाहिजे, आपल्याला मुद्दल पाहिजे। ती मुद्दल आपल्याला या सरळ व्याजावरून काढता आली पाहिजे। त्यांनी काय सांगितले, 8000 रुपये व्याज आहे। सरळ व्याज किती रुपये मिळाले? 8000। त्यानंतर मुद्दल मला माहित नाही, पी गुणले टी किती दिलाय, टाइम पिरियड दिलाय 8 वर्ष, गुणले आर काय दिलाय 10 भागिले 100। चला सॉल्व्ह करा। काय करू शकतोय मी, 8 एके 8, 8 एके 8, 1000 झालं। परत ह्या झिरोला हे झिरो सर कॅन्सल होईल। पी बरोबर 100 गुणले 100 काय मिळेल सर, 10000 मिळेल। बरोबर, प्रिन्सिपल मला किती मिळालं, 10000। आता त्यांनी काय दिलंय बघा, चक्रवाढ व्याज मला किती काढायचं आहे, 10% दरानं 3 वर्षाचं काढायचं आहे। मग 10% दरानं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असते रे, माहित पाहिजे। डायरेक्ट मेथड तुम्हाला सांगितले किती असते, 10% दरानं 3 वर्षात आपल्याला 33.1% चक्रवाढ व्याज मिळतं। हे चार्ट मध्ये दिलेलं आहे, मी लेक्चर मध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला माहित नसेल तर चार्ट डाउनलोड केला, टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केला। ओके, किंवा आपण जर मेथडनं सॉल्व्ह करायचं तर कसं करतो, 10% म्हणजे काय, 1/10 म्हणजे 10चा 11, 10चा 11, 10चा 11 असं किती वेळा होणार, 3 वेळा। म्हणजे 10चा क्यूब किती होईल रे, 1000, आणि 11चा क्यूब किती होईल, 1331 होईल। कितीचा फरक आहे, 331चा, म्हणजे 33.1% काय होणार, व्याज होणार। बरोबर, मग सिंपल काढा, 10000 वर सर किती व्याज दर लावायचा आहे मला, 33.1%। टक्के म्हटल्यावर भागिले 100। आता हा पॉईंट घालवायला इथे एक झिरो काय करतो, वाढवतो। चला सर, 3 झिरोला 3 झिरो तर माझे गेले 33, 331 गुणले 10 म्हणजे 3310 आन्सर असेल ऑप्शन सेकंड। चला क्वेश्चन नंबर 2, एका व्यक्तीने काही पेन 1 रुपयाला 20 पेन या दराने खरेदी केले। म्हणजे खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस काय, 1 रुपयाला 20 पेन। त्यानंतर काय सांगितले, आणि 1 रुपयाला 15 पेन दराने विकले। म्हणजे सेलिंग प्राइस काय, 1 रुपयाला 15 पेन। काय काढायचं, नफ्याची टक्केवारी। चला रेशो बनवूया आपण, नफ्याच्या टक्केवारी काढायला रेशो बनवू शकतो, 5 चोक 20, 5 त्रिकम 15। आता 1 रुपयाला त्यानं 15 पेन विकले आणि खरेदी किती केली, 1 रुपयाला 4 पेन। आता हे 1/4 आणि 1/3 आहे, म्हणजे 3 हे इकडे जाणार आणि हे 4 इकडे जाणार। याचा अर्थ काय, कॉस्ट प्राइस जी असेल ती 3 असेल आणि सेलिंग प्राइस जी असेल ती 4 असेल। किती रुपयाचा फायदा झाला रे, 1 रुपयाचा। किती रुपयावर, 3 रुपयावर, गुणले 100। चला सॉल्व्ह करा, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33.33 कोड दिसतंय का, ऑप्शन 4। क्लिअर। चला पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3, एका व्यक्तीने एक वस्तू विकत घेतली आणि 20% तोट्याने विकली। जर त्याने 30% कमी किमतीत खरेदी करून 125 रुपये अधिक किमतीने विकली असती तर त्याने 50% नफा कमावला असता, तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल आपल्याला विचारले। सिंपल आहे, काय सांगितले, एका व्यक्तीने एक वस्तू विकत घेतली। समजा ती वस्तू आपण काय केले, 100 रुपयाला विकत घेतली।
100 रुपयाला विकत घेतली. ही झाली माझी कॉस्ट प्राइस. त्यांनी काय सांगितले 20% तोट्यात विकली, म्हणजे 100 रुपयाची वस्तू विकली की तिला 20% तोट्यात म्हणजे 80 रुपयाला. ही झाली माझी सेलिंग प्राइस. पुढे काय सांगितले त्यांनी, जर त्याने 30% कमी किमतीत खरेदी केली असती, म्हणजे ही कॉस्ट प्राइस जी आहे ही 30% कमी किमतीत असती, म्हणजे 70 30 100ची कितीला घेतली असती 70ला, म्हणजे काय झालं हे 30% कमी किमतीत झालं. आणि 125 रुपये अधिक किमतीने विकली असती, म्हणजे हे जे 80% आहे ना याच्यात त्यांनी काय सांगितलं असतं 125 रुपये अधिक किमतीने विकली असती, तर काय झाला असता तिला 50% नफा झाला असता. म्हणजे 70 रुपयेवर 50% नफा. 70 जर 100% असेल तर त्याच्यावर 50% नफा. 70चा 50% किती होईल 35. मग 70 अधिक 35 किती 105. म्हणजेच काय 80ची वस्तू 105 ला विकली असते. बरोबर, 80ची वस्तू 105%ला विकली असते जर त्याला 50% नफा होत असेल तर. आता बघा ह्या 80 मध्ये आणि 105 मध्ये कितीचा डिफरन्स आहे रे 25चा. आपल्या रेशोमध्ये डिफरन्स किती येतोय 25चा. आपण दिलाय त्याने किती 125चा. क्लिअर झालं का? थोडंसं लक्ष द्या. परत 100 रुपयाची वस्तू 80ला विकली, 20% नफा तोटा झाला. त्यांनी काय सांगितले, समजा ती 30% कमी किमतीने घेतली असती, म्हणजे 100ची वस्तू 70ला घेतली असती आणि 125 रुपये अधिक न विकली असती तर 50% नफा झाला असता. म्हणजे 70ची वस्तू 105ला विकली असते 50% नफा झाल्यावर. 50% नफा कशामुळे झाला तर 80ची जी वस्तू आहे ती 125 रुपये अधिक न विकल्यामुळे. इथं डिफरन्स 25चा आहे पण त्यांनी दिला 125चा, म्हणजेच 25ची व्हॅल्यू 125 झाली. विचारलंय काय खरेदी किंमत किती असेल. आता नेहमी सर खरेदी किंमत किती असते 100 असते आणि 25ची व्हॅल्यू 125 दिले, म्हणजे 125 गुणिले 25 भागिले 25 गुणिले 100 करा. 25 1 25 25 100 125 गुणिले 4 500 येतं. ऑप्शन 4. क्लिअर? समजलं? थोडस अशा टाईपचं एक्झाम्पल आपण मागच्या शिफ्ट मध्ये पण घेतले. ठीक आहे, एक वेळेला आलं होतं सेम टाईपचं एक्झाम्पल, आपण तिथं पण एक्सप्लेन केलंय. चला क्वेश्चन नंबर 4 बघा. S1 आणि S2 यांना मिळालेल्या गुणांची सरासरी S2 आणि S3 यांच्या मिळालेल्या गुणांच्या सरासरीपेक्षा 35 ने अधिक आहे. 35 ने अधिक आहे याचा अर्थ काय, या दोघांच्यातला आणि या दोघांच्यातला फरक दिलाय त्यांनी 35. समजतंय ना? म्हणजेच काय S1 अधिक S1 अधिक S2 भागिले 2 ही काय झाली, या पहिल्या दोघांची सरासरी झाली. कारण त्यांनी सरासरी म्हटले ना, सरासरी काय असते बेरीज भागिले किती आहे ती संख्या, वजा पुढे काय दिली त्यांनी S2 आणि S3, S2 अधिक S3 यांची सरासरी, आणि या सरासरीतला फरक त्यांनी 35 दिलाय. ओके, तर काय सांगितले त्यांनी S3 ने मिळवलेले गुण 75 असतील तर S1 ने मिळवलेले गुण किती. S3 चे गुण 75 असतील तर S1 चे किती. आता पहिला हे सॉल्व्ह करूया. इथं सॉल्व्ह करताना ना यामध्ये बघा हे 2 2 आहे का कॉमन असेल माझं, मग मी इथं काय करतो S1 अधिक S2 आहे असं लिहितो. आता हे वजा आत जाणार, वजा S2 वजा S3 वजा S2 वजा S3 होईल भागिले 2 आहे असं राहील. बरोबर 35. मग हे भागिले 2 आहे ना, हे डायरेक्ट मी इथं गुणले 2 ला नेतो ना, इथं एक्स्ट्रा स्टेप लिहिण्यापेक्षा डायरेक्ट गुणले 2 ला नेतो. म्हणजे काय होईल इथं सर, होईल इथं 70. मग बघा S2 अधिक S2 आणि वजा S2 कॅन्सल होईल. S1 वजा S3 बरोबर 70 होईल. बरोबर, S1 वजा S3 बरोबर 70 होईल. आता बघा हे वजा S3 जे आहे हे 75 आहे म्हणून सांगितले. S3 किती आहे 75. मग S1 बरोबर काय होईल रे 70 अधिक 75 7 2 14 145 होईल का. बरोबर, ऑप्शन सेकंड. कॅल्क्युलेशन बेसिक आहे, करून बघा समजेल लगेच. क्वेश्चन नंबर 5. 48 सेंटीमीटर त्रिज्येच्या अर्धगोलाकृती चेंडू वितळवून त्यापासून 8 सेंटीमीटर त्रिज्येच्या किती गोलाकृती चेंडू बनवता येतील. ज्या वेळेला असा प्रश्न दिसेल जिथं काय सांगितलंय अर्धगोलाकृती चेंडू वितळवून आपल्याला दुसऱ्या त्रिज्येचा गोलाकृती चेंडू बनवायचा, त्यावेळेला सिंपल फॉर्म्युला वापरायचं. काय फॉर्म्युला वापरायचं सांगू, 1/2. काय फॉर्म्युला वापरायचं 1/2 कंसात r³ किंवा r घ्या डायरेक्ट, r भागिले मोठा गुण त्याचा क्यूब बरोबर n म्हणजे काय आपलं किती चेंडू वितळवायचं ते असेल. हा सिंपल फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला कसा तयार होतो काय तयार होतो हे तुम्हाला टॉपिक मध्ये समजेलच. डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या अर्धगोलाकृती चेंडूतून
आपल्याला एक गोलाकृती चेंडू तयार करायचा असतात लहान सेंटीमीटरचं, त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा. इथं बघा 1/2 आहे असं, जे स्मॉल आर आहे ते असेल मोठ्या चेंडूसाठी, म्हणजे ते असेल 48 सेंटीमीटर त्रिज्येसाठी, आणि जे बिग आर आहे ते असेल या 8 सेंटीमीटरच्या त्रिज्येसाठी. यांचा क्यूब आहे बरोबर एन. एन म्हणजे काय, किती चेंडू बनवता येतील, हे किती गोलाकृती चेंडू बनवता येतील हे असणार आहे आपलं एन. ओके. आता इथं बघा काय करू शकतो रे मी, 8 × 8 8 संग 48 आणि 6चा क्यूब किती असतो सर 216 भागिले 2 बरोबर एन, म्हणजे बे के बे 0 82 16 108 बघा ऑप्शन, म्हणजे 108 चेंडू बनवता येतील. आता सर हे कसं आलं हे थोडक्यात सांगतो. आता बघा सगळ्यात मोठा जर गोलाकृती चेंडू असेल तर गोलाकृती चेंडूचं क्षेत्रफळ काढायचं किंवा घनफळ काढायचं सूत्र काय असतं आपलं 4/3 पाय आर क्यूब असतं. आता हा गोलाकृती झाला, दिलाय त्याने अर्ध गोलाकृती म्हटल्यावर याला 1/2 न परत गुणाय पाहिजे, म्हणजे अर्ध गोलाकृती. आणि याचं क्षेत्रफळ आणि नवीन तयार होणाऱ्या चेंडूंचं क्षेत्रफळ एकच असेल ना, एकच असेल, म्हणजे ते नवीन चेंडू तयार होणारे किती आहेत, गोलाकृती आहेत, म्हणजे 4/3 पाय आर क्यूब ते पण असतील. आता इथं आर मी स्मॉल घेऊ शकत नाही तर मोठा घेतो, कारण हे 2 आर वेगवेगळे आहेत. आता इथं हे जे हे एन तयार होतील, कारण हे भरपूर चेंडू मिळून हा चेंडू बनणार आहे. ओके. मग सिंपल इथं काय केलं मी, पाय 4/3 पायला पाय कॅन्सल झाला. ओके. आता इथे 1/2 आहे असा राहिला बरोबर, इथं आर आहे असा, भागिले हा आर इकडे गुणाकारातला भागाकारला आला, दोघांचा क्यूब आहे म्हणून तुम्ही एकत्र लिहिला आणि एन. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण तयार केलाय. तुम्ही फक्त इथे डायरेक्ट सांगितलं, जे जिथं पण तुम्हाला असा क्वेश्चन दिसेल तिथं हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरा, तुम्हाला चालेल, बिंदास वापरायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. ओके. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. राकेश, महेश आणि पुनीश एका खुर्ची एकत्रितपणे 20 मिनिटात तयार करतात. कोण कोण आहेत, आर, एम आणि पी. एक खुर्ची 20 मिनिटात तयार करतात. त्यानंतर राकेश आणि महेश आर आणि एम 30 खुर्ची 25 मिनिटात तयार करतात. तर पुनीश 30 खुर्ची एकट्याला तयार करायला किती वेळ लागेल, पुनीशला किती वेळ लागेल. चला दोघांची हे काढा, 100. ठीक आहे, दोघांची लसावी 100 येईल, 20चा 100, 25 चोक 100. आता या दोघांची इफिशियन्सी 4 आहे, म्हणजे हे दोघे मिळून काय झाली 4 झालं. तिघांची मिळून 5 आहे ना, मग पुनीशची काय असेल 1 असेल. मग सर टोटल वर किती आहे 100 आहे, पुनीशची क्षमता 1 आहे, म्हणजे 100 काम एका दिवसात तो 1 काम करतो, तर 100 काम करायला त्याला 100 दिवस लागतील. ऑप्शन 100. आता इथं मिनिटे दिले, मी दिवस म्हटलं, काय फरक पडणार आहे का, उत्तर 100च असणार आहे. चला क्वेश्चन पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 7. एका वस्तूवर 10% सवलत दिल्यावरही 10% नफा झाला, तर कोणतीही सवलत न दिल्यास किती टक्के नफा होईल. आता इथं मी तुम्हाला सांगितले, जिथं सवलत दिल्यावर नफा झाला असं दिलेलं असतं तिथं दोन एचपी कम्पेअर करायच्या, 2 विक्री किंमत कम्पेअर करायच्या. पहिल्या विक्री किंमतीत काय करेन मी, एमआरपी कम्पेअर करेन. एका वस्तूवर 10% सवलत दिली, म्हणजे एमआरपीवर 10% सूट दिल्या. एमआरपीवर 10% सूट दिल्या म्हणजे एमआरपीवर 90%ला ती वस्तू विकल्या. ही झाली पहिली विक्री किंमत. बरोबर ठेवायचं दुसरी विक्री किंमत. दुसरी विक्री किंमत कुठली, 10% नफा झाला, म्हणजे काय, जी कॉस्ट प्राइस आहे, खरेदी किंमत आहे, त्याच्यावर 10% नफा झाला, म्हणजे ती 110%ला विकल्या. ह्या 2 कम्पेअर केल्या. आता विचारलंय काय, सवलत न दिल्यास किती टक्के नफा होईल. आता मला इथे एमआरपी आणि कॉस्ट प्राइसचा रेशो काढून घ्यायचा आहे. 0%ला 0% इथं काय होईल, कॅन्सल होईल. 9/11. आता मला माहित आहे एमआरपी काय असेल 11 असेल आणि कॉस्ट प्राइस काय असेल 9 असेल. इथं लिहत बसत नाही, मी डायरेक्ट लिहितो. आता बघा एमआरपी किती आहे 11 आहे, कॉस्ट प्राइस किती आहे 9 आहे, म्हणजे 9ची वस्तू किती रुपयाला विकल्या 11 रुपयाला विकल्या, कारण कोणती सूट द्यायची नाही ना, एमआरपी लाच विकायचं आहे. 11 रुपयाला विकल्या म्हणजे नफा किती झाला रे 2 रुपयाचा. किती रुपयावर झाला 9 रुपयावर गुणले 100. 200 भागिले 9 करा, 200 भागिले 9 केला, 9 2 18, 9 2 18, 22.22 कुठे आहे बघा, ऑप्शन फर्स्ट. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. मनीष एक काम एकट्याने 48 दिवसात पूर्ण करतो. जो आपला मनीष आहे त्याला लागतात 48 दिवस. प्रताप तेच काम मनीषला लागणाऱ्या वेळेच्या अर्ध्या वेळेत एकट्याने पूर्ण करतो. प्रताप जो आहे तो 48 पेक्षा अर्ध्या वेळेत म्हणजे 24 दिवसात तो किंवा 24 दिवसात तो काम पूर्ण करतो. तर संपूर्ण कामाचा 1/4 भाग एकत्रितपणे पूर्ण करायला त्यांना किती दिवस लागतील. आता या दोघांचा लसावी असेल 48 बरोबर. मनीषची इफिशियन्सी असेल 1, प्रतापची असेल प्रताप ना प्रतापची असेल 2. तिघांना 48 काम पूर्ण करायचं, दोघांना म्हणून. टोटल काम 48 आहे, गुणले त्यांची इफिशियन्सी भागिले त्यांची इफिशियन्सी 3. पण सगळं काम करायचंय का नाही, त्याचा 1/4 भाग म्हणून गुणले 1/4 घेतलं मी. चला सॉल्व्ह करा. 4 1 4, 4 1 4, 4 2 8,
आणि 3 एके 3, 3 चौक 12 आहे. त्यांना 4 दिवस लागतील बघा. ऑप्शन 4. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. एका वस्तूची छापील किंमत 7,600 रुपये आणि विक्री किंमत छापील किंमत 7,600 आणि विक्री किंमत 6,688. तर सवलतीची टक्केवारी किती? आता 7,600 ची वस्तू 6,688 ला जर विकली तर किती टक्के सूट दिली सांगा, किती रुपये सूट दिली सांगा. आता 7,600 मधून 688 वजा करा. 7,600 मधून 6,600 वजा केलं तर 1,000 आणि इथं 88 एक्स्ट्रा आहे म्हणजे 12. 912 रुपये डिस्काउंट मिळाला. किती रुपयावर मिळाला रे? 7,600 रुपयेवर गुणले 100. सवलतीची टक्केवारी तुम्हाला मिळेल. 0 ला 0 कॅन्सल करा. आता इथं मी भाग देत नाही, काय करतो 7 सक्कम 42 साय 36. इथं किती मिळायला पाहिजे मला? इथं 2 मिळायला पाहिजे ना. इथं 6 मिळतोय म्हणजे हे तर नसेल. 6 दुनी 12. इथं 2 आलंय म्हणजे हे उत्तर बरोबर असू शकतं. 600 नाही. 8 संग 48 8 येईल, हे पण येणार नाही. 76 गुणुले 12 जर केला तर तुम्हाला 912 मिळेल. मी हे तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. भागाकार करत बसला तर तुमचाच वेळ जाणार आहे. त्यापेक्षा आपण युनिट डिजिट वापरायचा. युनिट डिजिट कसा वापरायचा? या 6चा आणि या 6चा गुणाकार करून बघायचा इथली व्हॅल्यू मिळते काय. एवढं सिंपल करायचं. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. काय? सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करा. पहिला काय करायचं? भागाकार. इथं काय होईल? 7 दुनी 14. इथं 2 2 पंचे 10. इथं तर 10 मिळालं. 25 त्रिक 75. 75 वजा 10 65 आलं. ह्या सगळ्यात मला मिळालं काय? तर 65 मिळालं बरोबर. आणि किती होईल बघा हे? 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 125 अधिक 65 करा. 6 आणि 5 11, 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 1 आहे असं 191 पुढे दिसतो ऑप्शन 1. क्लिअर. सिम्प्लिफिकेशनचा सोपा क्वेश्चन आहे, तिथल्या इथं सॉल्व्ह करायचा. काय? क्वेश्चन नंबर 11. 27, 36, 56, 12 आणि 10 ने निशेष भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती? सिंपल गोष्ट. ह्या सगळ्याच्या कसोट्या चेक करायच्या. आता मी याला इथं 10 ची कसोटी चेक करतो. पहिला 10 ची कसोटी काय सांगते की सुटेस्थानी 0 पाहिजे. याच्यामध्ये सुटेस्थानी 0 आहे का? नाही. ही तर संख्या नसणार आहे. याच्या सुटेस्थानी 0 आहे, हे बरोबर असू शकतं. इथं पण नाही, इथं पण नाही. म्हणजे मला 10 वरनच कळालं की या संख्येने या संख्येला भाग जाणार आहे. कारण इथं ह्या तिन्हीपैकी कुठल्या संख्येला 10 ने भाग जाणार नाही. बरोबर आहे. एकालाच जाईल म्हणजे या सगळ्यांनी पण यालाच जाईल. क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 12. काय? एका वर्गात 40% मुलं आहेत. मुलींची संख्या 54 आहे. म्हणजे समजा एका वर्गात 100 मुलं आणि मुले आहेत. त्यातली 40% मुलं आहेत. बरोबर. म्हणजे मुली किती असणार? 60% असणार आहे. 40% मुलं म्हणजे मुली 60%. आता या 60% ची व्हॅल्यू किती दिली? 54. तर मुलांची व्हॅल्यू काढायची आहे. सिंपल आहे. आपण 54 ची व्हॅल्यू जर 60% असेल तर 40 ची किती? सॉल्व्ह करा. सर 0 कॅन्सल करा. 6 के 6, 6 9 54, 9 चौक 36. कुठे आहे बघा? ऑप्शन 3. चला जाऊया सर पुढं. क्वेश्चन नंबर 13. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. आता 32 वर्ष वय असलेला एक नवीन विद्यार्थी त्यामध्ये सामील झाला तर त्या 15 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती असेल? आता 14 विद्यार्थ्यांचे वय 17 आहे. जो 15 विद्यार्थ्याला आहे त्याचं वय 32 आहे. म्हणजे त्याचं वय पहिला 17 तर वजा करायला लागेल. प्लस तो एक्स्ट्रा किती घेऊन आला? यांच्या सरासरी सोबत मॅच करायला हे जर 17 वजा झालं. एक्स्ट्रा किती घेऊन आला? राहिलेलं 32 मधनं 17 गेला. राहिलेलं सर एक्स्ट्रा 15 घेऊन आला. तर हे 15 किती जणांमध्ये डिवाइड करायला पाहिजे? 15 मध्ये. बरोबर. म्हणजे 15 गुणले 15 बरोबर 1 होईल. 17 अधिक 1 18. नवीन सरासरी सर असेल 18 वर्ष. सरासरी टॉपिक मी युट्यूबवर डिटेलमध्ये शिकवलाय. बघून घ्या. लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्यातून तुम्हाला कळेल हे केवढ्यात सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 14. 3 संख्यांचे गुणोत्तर 6 8 9 आहे आणि त्या संख्यांची बेरीज 460 आहे. तर 3 संख्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? आता 460 ला काय करा? यांच्या बेरजेनं भाग द्या. 6 आणि 8 14, 14 आणि 9 23. आता सर 23 1 23, 23 2 46, एकाची व्हॅल्यू 20. सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 9. 9 2 18, 180. ऑप्शन 3. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 15. एका रकमेवर 5 वर्षासाठी मिळणारे सरळ व्याज हे मुद्दलच्या 20% इतके. 5 वर्षात काय मिळते? मुद्दलच्या 20% मिळते. आता त्यांनी काय सांगितले? व्याज आणि मुद्दल समान होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता मुद्दल किती असते? 100% असते. आणि व्याज आणि मुद्दल समान करायचा म्हणजे व्याज पण किती मिळायला पाहिजे? 100% मिळायला पाहिजे. 5 वर्षात जर 20% मिळत असेल, काय म्हणतोय? 5 वर्षात जर 20% मिळत असेल तर 100% मिळायला किती वर्ष लागतील सर? 20 1 20, 20 5 100, 5 5 25 सर. ओके. किती? 5 5 25 वर्ष लागतील. म्हणजे त्यावेळेला 100% व्याज मला मिळेल आणि मुद्दल पण माझी 100% असेल. ओके. चला क्वेश्चन नंबर 16.
12, 8 आणि 24चा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी मला काढायचा आहे. सिंपल गोष्ट काय बघा, 4 न 12ला भाग जातो, 8ला जातो, 24ला जातो, म्हणजे 4 होऊ शकतो. 8 न 12ला जाणार काय नाही, 12 ने 12ला जाईल पण 8ला जाणार नाही, 6 ने 12ला जाईल पण 8ला जाणार नाही, म्हणजे ऑप्शन फर्स्ट माझा क्लिअर असणार आहे. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 17. एम चे मूल्य किती असल्यास 58, 52, 4 एम ला 9 ने निशेष भाग जाईल असं विचारले त्यांनी. ओके, सिंपल आहे बघा, सिंपल आहे. काय करायचं आहे आपल्याला, 58, 52 आणि 4 एम ला 9 ने जर भाग द्यायचा असेल तर मला माहित आहे डिजिटल सम मेथड वापरू शकतो. 5 आणि 4 याला तर 9 ने भाग जाईल, हे कॅन्सल केलं मी, 5 आणि 4 9 येतो म्हणून. 8 आणि 2 10 आणि 5 15, या तिघांची बेरीज किती आली, 15 अधिक एम बरोबर मला 9च्या पटीतील संख्या मिळायला पाहिजे. मग 15च्या पुढची 9च्या पटीतील संख्या कुठली असेल सर, 18. मग 15 मध्ये किती ऍड करायला पाहिजे म्हणजे 18 मिळेल मला. एम बरोबर मला 3 ठेवावं लागेल म्हणजे मला 18 मिळेल. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 18. एक्स, वाय आणि झेड हे 3 विद्यार्थी आहेत. एक्स वाय पेक्षा 40% अधिक आहे. गोष्ट लक्षात घ्या, एक्स जो आहे हा वाय पेक्षा 40% अधिक आहे, म्हणजे वायचं काय असणार आहे, तो 140% असणार आहे. 40% अधिक आहे म्हटल्यावर एक्स झेड पेक्षा 20% कमी आहे, म्हणजे एक्स बरोबर झेड पेक्षा 20% कमी आहे म्हटल्यावर झेडचं काय असणार आहे, तो 80% असणार. बरोबर. तर वाय ला 480 गुण मिळाले तर झेडला मिळालेले गुण किती. आता इथं वायचा आणि झेडचा कंपॅरिझन आहे, एक्सचा विषय सोडा. मग आता हे दोन्ही एक्सच्या किमती आहेत म्हणून ह्या दोन्ही इक्वल मध्ये ठेवू शकतो मी. वाय गुणले 140% बरोबर, झेड गुणले 180, झेड गुणले 80% ठेवू शकतो. आता वायची किंमत किती आहे सर, 480 आहे. 480 गुणले 140 तर मला झेडची काढायचे, झेड गुणले 80 करा. सॉल्व करा इथल्या इथं. आता काय करू शकतो मी, 8 × 8 8 संघ 48, झिरोला झिरो काय कॅन्सलच झाला. 14 संघ किती येतं, 84 येतं का, 840 येईल बघा. झेड बरोबर किती येईल, 840, ऑप्शन 3. क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 19. काय क्वेश्चन, 3 संख्यांची बेरीज 123 आहे. जर पहिली संख्या आणि दुसरी संख्या 3/4, पहिली संख्या आणि दुसरी संख्या 3/4 आणि दुसरी संख्या आणि तिसरी संख्या 3/5, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या 3/5, ही पहिली झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली. चला तिघांचा कॉमन रेशो काढायला काय करायचं म्हटलं, हे 4 आहे असं इकडे लिहायचं, हे 3 आहे असं इकडे लिहायचं. ओके, इथं घेतलेलं आहे पाहिजे 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 4 पंचे 20. तिघांचा टोटल रेशो काय आला, 9 12 12 20. एकूण किती बेरीज आहे रे, 123 आहे. भागिले या तिघांच्या बेरजेनं भाग करा. 20 आणि 12 32, 32 आणि हे 41 होईल. 32 आणि 9 41, 41 4 त्रिकम 12, 3 ने भाग जाईल बघा. एकाची व्हॅल्यू 3 आली. विचारले काय, दुसरी संख्या शोधा. 12, दुसरी संख्या 12 आहे, एकाची व्हॅल्यू 3 आहे. 3 गुणले 12 बरोबर काय येईल, 36. ऑप्शन सर आहे का, ऑप्शन 4. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 20. काय सांगितले, एक नाव एक समान वेगाने 54 किलोमीटर अंतर प्रवास करते. जर नावेचा वेग 3 किलोमीटरने वाढवला, वेग वाढवला कमी आला असलं काय तर फालतूगिरी दिसले आपल्याला, सिंपल फॉर्म्युला वापरायचा म्हणून मी पहिला सांगितलं. अशा टाईपचं एक्झाम्पल पहिला पण बघितलंय. काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स बरोबर अंतर बरोबर पहिला वेग प्राथमिक वेग अधिक कंसात प्राथमिक वेग अधिक वजा एसडी, म्हणजे स्पीड मध्ये जो डिफरन्स आलेला असतोय हा 3 मध्ये वाढवलाय ना, तो एसडी असणार. कंस पूर्ण भागिले परत एसडी गुणुले टीडी. टीडी काय घेतला मी, कारण टाइम मध्ये पण डिफरन्स आलेला असतो बघा. आता डिस्टन्स किती आहे सर, 54 आहे. बरोबर मला काढायचं काय, प्रारंभिक वेग म्हणजे एस मला काढायचा, एस आहे असं ठेवेन मी, एस. आता प्लस मायनस एसडी, एसडी म्हणजे काय, जो वेगामध्ये चेंज झालाय तो काय झालाय, 3 किलोमीटरने वाढवलाय म्हटल्यावर इथं प्लस घ्यायचं. +3 भागिले एसडी किती आहे 3 गुणले टीडी. टीडी म्हणजे टाइम मध्ये काय चेंज झालाय, 3 तास कमी लागतात म्हणजे गुणले 3 येणार. टाइम मध्ये डिफरन्स किती आहे, 3 तासाचा आहे. चला सॉल्व करा. 3 ला 3 सर कॅन्सल झालं. आता इथे 54 आहे. 54 बरोबर एस कंसात एस अधिक 3. आता इथं गुणत बसाय नाही, एस स्क्वेअर अधिक 3 असं करत बसाय नाही. सरळ काय करा, ह्या जे व्हॅल्यू दिसतात ना ह्या इथे एसच्या ठिकाणी ठेवा. जर समजा मी एसच्या ठिकाणी 3 किलोमीटर ठेवलं तर इथे काय होईल, 3 अधिक 3 6, 6 गुणले 3 साहित्रिकम 18, 54 मिळेल का, नाही मिळणार. पण समजा मी इथं 6 ठेवलं, 6 अधिक 6 ठेवलं तर 6 अधिक 3 आहे ना, इथं 6 अधिक 3 ठेवलं तर 6 अधिक 3 9, 9 संग 54 म्हणजे मला 54 मिळेल. 6 हे आन्सर माझं करेक्ट असणार आहे. ओके, इथं आपले 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन काय झालेत मॅथ्सचे शिफ्ट 2 चे 22 फेब्रुवारीच्या एंड होतात.
सोप्या लेवलचा पेपर होता हा, पण काही जास्त टफ लेवलचा एक्झाम नव्हता. पण 22 तारखेच्या शिफ्ट 1 पेक्षा शिफ्ट 2 थोडासा टफ होता. म्हणजे इथं थोडस फॉर्म्युला बेसिसवर काही क्वेश्चन होते जे आपण एसडी मध्ये बघितले. टाइम स्पीड डिस्टन्स मधला एक क्वेश्चन लाटचा बघितला तो, आणि मध्ये एक बघितलेला आपण मेन्शुरेशनचा अर्ध वर्तुळाचा, ओके, अर्धगोलाचा क्वेश्चन होता. तर हे 2 क्वेश्चन थोडेसे लॉजिकल होते, जिथं आपल्याला बाबा फॉर्म्युला माहित पाहिजे, बेसिक नॉलेज माहित पाहिजे होतं. बाकीचे सगळे क्वेश्चन काय ऍव्हरेज आणि इझी टाईपचे होते. ओके, तर आजची शिफ्ट मी इथं सेंड करतो. परत उद्या भेटू एका नवीन शिफ्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद.